Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमामध्ये आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत असतो, त्याचे वेगवेगळे पैलू जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आज माझ्यासोबत माझा सहकारी निलेश आहे आणि आम्ही दोघं मिळून एका विषयावर चर्चा करणार आहोत, ती म्हणजे मवियामध्ये नेमकं काय सुरू आहे. आपण जर गेल्या काही दिवसांचा आढावा घेतला तर मवियामध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. कारण एकीकडे पवारांचं एक स्टेटमेंट येतं, त्याला राऊत वेगळं स्टेटमेंट करतात, त्याच्यावर पवार वेगळे रिॲक्ट होतात, काँग्रेस ही वेगळेच त्याचे आंदोलन आणि इतर प्रोग्राम करत असते. त्यामुळे मवियामध्ये जसं विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर मवियामध्ये एकत्र असं कुठलाही कार्यक्रम घेताना आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. आणि एका मुलाखतीमध्ये शरद पवार हे थेट म्हणाले होते की इंडिया आघाडीचं सध्या तरी अस्तित्व दिसत नाही आहे, इंडिया आघाडी सध्या अस्तित्वात नाही आहे. त्यामुळे प्रश्न नेमका पडतो की मवियाचं नेमकं सुरू काय आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मविया हे एकत्र लढणार का, हा सुद्धा प्रश्न यामधनं निर्माण होतोय. आता ही चर्चा करण्यामागचं कारण काय आहे, तर आज काही स्टेटमेंट्स आलेले आहेत. त्या स्टेटमेंट्समुळे ह्या सगळ्या चर्चेला तोंड फुटलेलं. एक म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतर आता केंद्र सरकारकडनं काही शिष्टमंडळ तयार करण्यात आलेले, ज्याच्यामध्ये 7 ह्या टीम्स आहेत. 7 खासदारांच्या नेतृत्वामध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन हे खासदार भारताची बाजू मांडणार आहेत, ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देणार आहेत. याच्यामध्ये सर्वपक्षीय खासदार आहे, ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंचा सहभाग आहे, त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांचा सहभाग आहे, इतरसुद्धा जे खासदार आहेत त्यांचा सहभाग आहे. या सगळ्यावरनंच आता नाराजी नाट्य आपल्याला पसरलेलं पाहायला मिळत आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की आमचे 9 खासदार आहेत, तर आमच्या एखाद्या खासदाराच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ असायला हवं होतं आणि हे शिष्टमंडळ असं पाठवण्याची गरज नाही आहे. एक प्रकारे तुम्ही सरकारची बाजू ही जगभरामध्ये मांडताय, ज्याच्यामध्ये खरं तर सरकार हे विदेश नीतीमध्ये फेल झाल्याचं राऊतांचं म्हणणं आहे आणि या सगळ्यावर इंडिया आघाडीने बहिष्कार टाकावा असं राऊतांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे पवार असं म्हणतात की अशा गोष्टींमध्ये देश म्हणून आपण एकत्र यायला हवं आणि स्थानिक राजकारण याच्यामध्ये करायला नको असं पवारांचं म्हणणं आहे. तर निलेश, हा सगळा कॉन्टेक्स्ट सांगण्यामागचा मुद्दा कारण की लोकांना या सगळ्या संदर्भातली माहिती मिळावी. पण आत्ता सध्याला जरी आता महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना मवियामध्ये मात्र एक वाक्यता आपल्याला दिसत नाही आहे. मवियाचे नेते वेगवेगळे स्टेटमेंट्स करतात आणि पवारांचं महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजे इंडिया आघाडी नेमकी कुठे आहे. एकीकडे पवार आणि अजितदादांच्या भेटीगाठी मधल्या काळामध्ये होत असताना अजित पवारांबद्दल स्तुतीसुमनं उधळत असताना कुठेतरी या सगळ्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि नेमकी राष्ट्रवादीची भूमिका काय आहे आणि मविया खरंच अस्तित्वात आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. या सगळ्या सिनारिओकडे तुझी मतं कशी आहेत? खरं आहे, कारण आपण बघितलं, तुला आठवत असेल की ज्यावेळेस महाविकास आघाडी फॉर्म झाली, अगदी त्या काळापासून आपण बघत आलोय की सातत्यानं काही ना काही कारणावरनं महाविकास आघाडीमध्ये असे वाद होतच आलेले आहेत. मात्र मध्यंतरी बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या, म्हणजे लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली. याच्यामध्ये कुठंतरी महाविकास आघाडीनं जिथं जिथं महाविकास आघाडी म्हणून जोर लावला तिथं तिथं त्यांना यश मिळाल्याचं आपण बघितलं. म्हणजे लोकसभेला तू बघितला, खूप चांगल्या पद्धतीचा तिथं म्हणजे इफेक्ट, त्याचे परिणाम तसे दिसून आले. त्यानंतर विधानसभा झाल्या, विधानसभेमध्ये परत काही गोष्टी बदलल्या, समीकरणं बदलली आणि मग त्याचा कुठंतरी फटका महाविकास आघाडीला बसला. आता सध्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघायला गेलं तसं तर मतभेद हे महायुतीमध्ये पण आहेत. महायुतीमधले पण शिवसेना, बीजेपी किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, या तिन्ही पक्षांमध्ये सातत्यानं मतभेद असल्याचं आपल्याला जाणवतं. तसे ओपन स्टेटमेंट सुद्धा त्या नेत्यांचे येत असतात. मात्र आता विषय चर्चेत आहे महाविकास आघाडीचा आणि त्यात खास करून शिवसेना आणि राष्ट्रवादी. कारण काँग्रेस तर सध्या तरी सुशेगात असल्यासारखं आहे, त्यांचं एक स्वतंत्र गोष्टी चाललेल्या असतात. आताच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण बघायला गेलं तर थेट शरद पवारांसारखा एक मोठा नेता आणि संजय राऊत, जे की संजय राऊत वारंवार शरद पवारांची स्तुती करत असतात. आपण बघतोय की ते त्यांना राजकीय ह्याच्यामधलं खूप महत्वाचं आणि आदराचं स्थान देत असतात नेहमी. तर आताच्या कॉन्टॅक्टमध्ये ते बघायला गेलं तर अजितदादा आणि शरद पवारांच्या वाढलेली जवळीक. आताच एक शिखर बँकेचा कार्यक्रम झाला होता, तिथं शरद पवार आणि ते अजितदादा खूप वेळ गप्पा मारताना आपल्याला दिसून आले. त्यानंतर बऱ्याचदा शरद पवारांनी अजितदादांना पुरंदरच्या याच्यासाठी फोन केला अशी सुद्धा बातमी आहे. मग हे सगळं होत असताना इकडं दुसरीकडं कुठंतरी मग या कारणांमुळं महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार
यांच्यामध्ये कुठंतरी मग आता एक बेबनाव असल्याचं हे चित्र दिसून येते. आणि याचा परिणाम जसं की तू सांगितलंस की याचा परिणाम आता समोर महापालिका आहे, मग इकडे जर महायुतीमध्ये कुठंतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणजे जसं की सुरुवातीला म्हटलं की मतभेद सगळीकडेच असतात, मात्र आता तोंडावर आहे. म्हणजे 4 महिन्यात या निवडणुका घ्यायच्या आहेत, आपापली रणनीती आखण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. असं असताना मग इकडं महाविकास आघाडीमधला हा जो तणाव आहे याचा कुठं ना कुठं फटका जो आहे तो या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा यांना बसू शकतो. त्यामुळं हे डॅमेज कंट्रोल करणं हे खूप महत्वाचं वाटतं. हा, आणि इंटरेस्टिंगली अनेक गोष्टी घडलेल्या या काळामध्ये. जर आपण बघितलं, ज्या मुलाखतीचा मी सुरुवातीला उल्लेख केला त्याच्यामध्ये शरद पवारांनी असं म्हटलं होतं की सुप्रिया सुळेंनी ठरवायचं आहे की त्यांनी केंद्रामध्ये त्यांनी विरोधी बाकांवर बसायचं की नाही. हा एक मोठं स्टेटमेंट होतं खरं तर पवारांचं. दुसरीकडे त्यांनी हेही म्हटलं की राष्ट्रवादीमधल्या म्हणजे पवारांच्या पक्षामधला एक गट असं म्हणतोय की आपण राष्ट्रवादी म्हणून एकत्र आलं पाहिजे, आपण अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, पण आमची विरोधात बसायची भूमिका असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शरद पवारांच्या ह्या वक्तव्यांमुळे, ह्या सगळ्या भूमिकांमुळे नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय हा सगळा प्रश्न आहे. दुसरीकडे अजित पवारांनी मात्र याच्यावर अजूनही असं स्पष्टपणे काही त्यांनी म्हटलेलं नाही आहे. अर्थात असं काही होणार नाही असं त्यांचं सुतोवाच आहे. त्यामुळे एक प्रश्न निर्माण राहतो की खरंच मविया आहे का? मग इकडे कोण राहिलं? तर मग इथे राहिलं शिवसेना, दुसरीकडे राहिली काँग्रेस. आता शिवसेनेचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत एकत्र येतील का? ह्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्या मुलाखतीनंतरचे आपण बघतोय की उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रतिसाद दिला आणि सगळे वाद मी मिटवले असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या निवडणुकांमध्ये हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येतील का हा मुद्दा आहे. त्यामुळे जर असं झालं तर मग काँग्रेस खरंच त्याच्यावर आपल्याकडं चावडीवरती संजय राऊतांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं होतं की ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरती काय तुमचं मत आहे, त्यावेळेस ते म्हणाले होते की काहीतरी चांगली माहिती लवकरच समोर येईल. याचा अर्थ असंच आहे की म्हणजे दोघांमध्ये कुठेतरी चर्चा चालू आहेत. कारण संजय राऊतांसारखा नेता जर असे स्टेटमेंट करत असेल तर तो असं सहजच करून जाणार नाही. पण या चर्चा जरी सुरू असल्या तरी सुद्धा ते जर एकत्र आले तर मग काँग्रेसला खरंच राज ठाकरे हे पटतील का? कारण अनेकदा राज ठाकरेंनी काँग्रेसवर टीका केलेली आहे किंवा हिंदुत्व म्हणून त्यांनी प्रखर भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न, आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मविया राहणार का? आणि हीच मविया मग पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये, अर्थात लोकसभेला आणि विधानसभेला बराच काळ आहे, पण या काळामध्ये जर विरोधकच एकत्र नसतील, एक संघ नसतील, तर मग कसं सरकारला धारेवर धरलं जाणार किंवा प्रश्न विचारले जाणार हा सुद्धा याच्यामध्ये मुद्दा उपस्थित होतो. कारण आता बघ राहुल, जसं की मी मगाशी पण म्हटलं की आता म्हणजे 4 महिन्यांमध्ये या सगळ्या गोष्टींचा निकाल लागणार आहे. इतक्या महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायत, नगर परिषदा, या सगळा म्हणजे अगदी धुरळा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये कुठं ना कुठं आता जर आपण बघायला गेलं तर महायुती किंवा भाजप हा खूप स्ट्रॉंग आहे सध्या. आणि भाजपचं एकंदरीत जर धोरण बघितलं, अलीकडची देवेंद्र फडणवीसांची किंवा भाजपच्या नेत्यांची स्टेटमेंट बघितली, तर ते कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकला चलोरीची भूमिका आतापासूनच घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. वरती केंद्रात सरकार आहे, इतर राज्यातही ते स्ट्रॉंग आहे. त्यामुळं निश्चितपणानं भाजप हे कुठंतरी एकटं लढून ह्या निवडणुकांमध्ये एक मोठं मॅन्डेट घेण्याच्या प्रयत्नात आहे. आणि असं असताना महाविकास आघाडी जे की इतका मोठा विरोधी पक्ष त्यांच्या समोर, म्हणजे सत्ताधारी पक्ष त्यांच्या समोर आहे, म्हणजे आणि असं असताना महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय तर अजूनही इतक्या घटना घडून गेल्या आहेत. आपण म्हणजे खूप आधीपासून जरी रेफरन्स घेतले, इतक्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत, देशभरात घडल्या आहेत, तरीही महाविकास आघाडीचं एक असं मोठं म्हणून कुठलं आंदोलन झाल्याचं आठवत नाही की ते एकत्र मिळून या गोष्टीच्या विरोधामध्ये उतरलेत रस्त्यावरती आणि त्याचा काहीतरी निकाल लावलाय. म्हणजे अगदी अधिवेशनामध्ये सुद्धा आपण बघितलं की असं खूप मोठं काही घडलंच नाही की महाविकास आघाडीकडून की जेणेकरून ज्यामुळं सरकारला त्या गोष्टीची धास्ती बसेल किंवा सरकारनं त्यामुळं तो निर्णय, एखादा मोठा निर्णय बदललाय, असं कुठलंही घडलेलं दिसत नाही. त्यामुळं निश्चितपणानं जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा सामना करायचा असेल तर महाविकास आघाडीला एकत्र येऊन त्या गोष्टीचा एक मजबूतपणे आपला पक्ष मांडावा लागेल, तरच कुठेतरी भाजप असेल किंवा शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी सारखा एक मजबूत महायुतीला ते टक्कर देऊ शकते. आणि निश्चितच आपण जर मवियाच्या नेत्यांची स्टेटमेंट्स बघितली तर एकत्र भूमिका ही कुठे दिसत नाही. तू मगाशी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की विरोधी पक्षामध्ये जर बसलेले आहेत आणि एकत्र असं असेल तर तुम्हाला एकत्र कार्यक्रम करावा लागेल. पण आपण जर बघितलं तर अनेक जी आंदोलनं झाली ती वेगवेगळ्या पक्षांनी स्वतंत्र केली. मग तिकडे काँग्रेस वेगळं आंदोलन करतं, काँग्रेसने पदयात्रा सुद्धा काढली, आदित्य ठाकरेंची वेगळी आंदोलनं सुरू असतात, राष्ट्रवादी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन त्यांची आंदोलनं करत असतात. त्यामुळे तिघं मिळून एकत्र कुठलेही आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाही.
आहे. त्यामुळे खरंच विरोधी बाकावर जरी बसले असले तरी सुद्धा एकत्र आहेत का, हा सगळ्या या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये मविया ही टिकणार का, हा सुद्धा याच्यातला महत्त्वाचा त्याच्यामध्ये अजून प्रश्न एक आहे. प्रश्न राहतो तो म्हणजे नेतृत्वाचा प्रश्न. हो. कारण आपण जर बघितलं तर शिवसेनेचं ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे की ठाकरेंचा निर्णय तो अंतिम असतो. मात्र बाकीचे जे दोन पक्ष आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही आपल्याला माहिती आहे की शरद पवारांचा निर्णय अंतिम असतो. मात्र तिथं जे आता प्रदेशाध्यक्ष पद आहे जयंत पाटलांकडे, त्याच्यावरून सुद्धा खूप त्यांच्यात अंतर्गत कलह आहेत, ते बऱ्याचदा उघड पण झालेले आहेत. इकडे आता काँग्रेसच्या नेतृत्वाचा विचार केला, नवीन नेतृत्व काँग्रेसला आलेलं आहे. नाना पटोलेंनंतर हर्षवर्धन सपकाळांनी ते नेतृत्व घेतले आणि ते सध्या त्यांची स्टाईल बघता ते फार सौम्य आहेत. म्हणजे त्याच्यामुळं नेतृत्वाचाही प्रश्न आहे की आता एवढ्या मोठ्या म्हणजे निवडणुकांचा सामना जर आपल्याला करायचा असेल तर हे नेतृत्वाने आक्रमक होणं गरजेचं आहे. तर आपण बघतोय जयंत पाटील सध्या कुठेही सिनेरिओमध्ये दिसत नाहीयेत. हर्षवर्धन सपकाळांचं चालू आहे, म्हणजे असं नाही की ते काहीच करत नाहीत, ते करतायत, त्यांची आंदोलनं चालू आहेत, परंतु ती फार अशी प्रभावीपणे दिसून येत नाहीयेत. आणि राहिली शिवसेनेची गोष्ट, तर शिवसेना आपण बघतोय की शिवसेनेमध्ये संजय राऊत बोलतात किंवा काही नेते समोर येऊन बोलतात, मात्र एक ठोस असं काहीतरी भूमिका घेऊन हे तिन्ही पक्ष समोर येत नाहीत किंवा इंडिव्हिज्युअली सुद्धा आपण बघितलं तर ठोस भूमिका घेऊन कोणीही असं समोर येताना दिसत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आहे की वेळ खूप कमी आहे आणि ती गोष्ट लक्षात घेऊन तशी कृती, तसा एक आराखडा घेऊन कुठं ना कुठं महाविकास आघाडीनं पुढे येणं गरजेचं आहे असं सध्याच्या स्थितीमध्ये. बरोबर आहे. आणि राऊत आणि पवार जरी एकमेकांच्या विरोधी स्टेटमेंट्स करत असले किंवा भूमिकांची फारकत घेतली असली तरी सुद्धा आपण राऊतांच्या पुस्तक प्रकाशनाला शरद पवार आलेल्या बघितलं होतं. तिथे सुद्धा शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं खरं तर ते खूप वेगळं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा UPAच्या काळामध्येच हा PMLA कायदा आणायचा प्रयत्न करत होते आणि तेव्हा मी याला विरोध केला होता, कारण माझं म्हणणं होतं की जर हा जो कायदा आहे तो विरोधकांच्याच विरोधात जाईल, आणि तसंच झाल्याचं सुद्धा त्यांनी त्यामध्ये म्हटलं होतं. एक प्रकारे त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर या सगळ्याचा दोष द्यायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अर्थात अशी स्टेटमेंट्स इतक्या वर्षानंतर करून किंवा एकमेकांच्या विरोधातले स्टेटमेंट्स करून काय नेमकं साध्य करायचं हा सगळा प्रश्न निर्माण होता. आणि दुसरीकडे दादा आणि पवारांच्या या सगळ्या भेटीगाठी सुरू आहेत, त्याच्यामध्ये पवारांची वक्तव्य असतील, याच्यामुळे खरंच आता मवी एकत्र राहणार का आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये सुद्धा चलबिचल आहे दोन्हीकडच्या की नेमकं काय होणार आहे, मर्जर होणार आहे का. आणि दुसरीकडे शिवसेनेला सुद्धा आता खात्री आहे का तितकीच की खरंच राष्ट्रवादी ही त्यांच्यासोबत राहील का, काँग्रेस त्यांच्यासोबत राहील का. त्यामुळे अर्थात बघणं महत्त्वाचं असेल की याच्या सगळ्यामध्ये काय होईल. अजून एक राहुल छोटासा मुद्दा ऍड करतो की एकीकडे आपण बघतो की महाविकास आघाडीमधले हे जे बेबनाव आहेत हे खुल्या म्हणजे अगदी ओपनली समोर येताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे ना महायुतीमध्ये बेबनाव तर दोन्हीकडे आहेत, पण महायुतीमधल्या बेबनावांची चर्चा एवढी होत नाही किंवा त्या गोष्टींना ते लोक खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा बातम्या समोर यायला लागल्या की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि काहीतरी वेगळं घडतंय, अशा बातम्या समोर यायला लागल्या की लगेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एखाद्या कार्यक्रमात समोर येतात, हसून एकमेकांशी संवाद करतात आणि त्या गोष्टींचा मग तिथं कुठंतरी त्या गोष्टी मग बॅकफुटला पडल्याचं दिसतात. मग ज्या पद्धतीचं डॅमेज कंट्रोल महायुती म्हणून भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी करते, तसं डॅमेज कंट्रोल करणं महाविकास आघाडीच्या नेत्यांना जमत नाहीये का, हा खरा प्रश्न. अर्थात आता हे जमेल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. 4 महिन्यांवर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये हे पक्ष एकत्र लढतात की स्वतंत्र लढतात हे पाहावं लागेल आणि त्यानंतर महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी ही एकत्र राहते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, खरंच महाविकास आघाडी एकत्र राहील का, याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत, ती राहायला हवी का, याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट सुद्धा मिळतील. आज आम्ही दोघं इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.